उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी करू नका, FRP पेक्षा जादा भाव द्या, तोडणीसाठी मजुरांना द्यावे लागणार पैसे बंद करा, अन्यथा जिल्ह्यातील तोडी बंद पाडू असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिलाय। नुकतेच भारती शुगर नागेवाडी कारखान्याला निवेदन दिले त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे। ऊसाला प्रति टन 3751 रुपये भाव मिळालाच पाहिजे, ऊस बिल आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला। त्यानंतर भारती शुगरचे कार्यकारी संचालक RD पाटील व शेती अधिकारी विकास मोहिते यांना निवेदन देण्यात आले। आंदोलकांसमोर बोलताना महेश खराडे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने एकरकमी FRP द्यावी असा आदेश दिला आहे, तरीही काही साखर सम्राट त्या आदेशाला पायदळी तुडवून आपल्या हिशोबाने ऊस दर जाहीर करत आहेत। त्यामुळे पोलिसांनी कायद्याचं पालन होतंय का ते बघावं। कायदा मोडणाऱ्या साखर सम्राटांना पाठीशी घालू नये, अन्यथा पोलिसांना आम्ही न्यायालयात खेचू। खराडे म्हणाले, ऊसाचा उत्पादन खर्चही वाढलाय, वीज बिल, पाणीपट्टी, मजुरी, कीटकनाशके, डिझेल आदींचे दर वाढलेत, त्यातच ऊसाचं दर ही उत्पादन घटलेलं आहे, त्यात FRP पेक्षा फारशी वाढ होताना दिसत नाही। त्यामुळे यंदा प्रति टन किमान 3751 रुपये दर मिळाला पाहिजे। अनेक कारखान्यात ऊसाच्या वजनातही काटामारी होते, रिकव्हरीमध्येही चोरी केली जाते, ती थांबली पाहिजे। एकंदरीतच ऊस उत्पादक शेतकरी टिकवण्यासाठी ऊसाला योग्य आणि किफायतशीर भाव मिळालाच पाहिजे, अन्यथा या हंगामात कारखान्याची धुराडी पेटू देणार नाही। ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक, तोडणी मजुरी करतात, तीही थांबली पाहिजे, यासाठी संघर्ष सुरू आहे। यावेळी निशिकांत पोतदार, अनिल पाटील, सुभाष पाटील, राजेंद्र माने, उत्तम चंदनशिवे, चंद्रकांत पाटील, बबन सावंत, सागर पाटील, तानाजी धनवडे, संताजी जगताप, लक्ष्मण सावंत, विजय यादव, प्रदीप लाड, विजय रेंदाळकर, बाळासो खरमाटे, सोपान बनसोडे, महादेव पाटील, गौरव चंदनशिवे, ज्ञानदेव पाटील, अधिक यादव, महादेव दीक्षित, सुरेश पाटील, किशोर पार्लेकर आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। ऊसाला प्रति टन 3751 रुपये भाव मिळाला पाहिजे, या प्रमुख मागणीचे निवेदन आज भारती शुगर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक RD पाटील यांना देण्यात आलेले आहे। आणि वजनातली काटामारी थांबवावी, रिकव्हरी चोरी थांबवावी, यासह अन्य मागण्यांचं निवेदन आत्ताच कारखान्याच्या व्यवस्थापनाला दिलेलं आहे। आणि जयसिंगपूर या ठिकाणी ऊस झालेल्या ऊस परिषदेमध्ये 3751 रुपये प्रति टन ऊसाला भाव मिळाला पाहिजे, ही प्रमुख मागणी घेऊन आज हे निवेदन दिलं। येत्या 10 तारखेपर्यंत कारखाना व्यवस्थापनानं ऊसाला किती दर देणार आहे हे जाहीर करावं। ते जर जाहीर केलं नाही आणि आमची मागणी मान्य झाली नाही तर साखर कारखान्याचं धुराडा आम्ही पेटू देणार नाही, अशा पद्धतीचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे।